नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातमीपत्रात हार्दिक स्वागत करते. आमच्या चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत असेल. चला तर आता बघूया आजच्या दिवसभरात काय घडामोडी घडलाय. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आधार कार्डच्या आधारावर 9 महिन्यांपासून हरवलेल्या मूकबधीर मुलाला शोधण्यात महिला व बाल कल्याण विकास समितीला यश. एक झोपेची डुलकी आणि क्षणात सगळं संपलं. समृद्धी महामार्गावर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण. पत्नीच्या यकृत दानातून पतीला मिळाले नवजीवन. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सीएमओ कडून रुग्णाच्या कर्मचारी नातेवाईकाला उद्धट वागणूक. महिला सफाई कामगारलाच अशी वागणूक तर सामान्याचे काय, असा सवाल उपस्थित. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आपल्या हक्काचं डिजिटल न्यूज नेटवर्क म्हणजे अजिंक्य भारत न्यूज. चला तर बघूया आता सविस्तर बातमीपत्र. तब्बल 9 महिन्यांपासून आपल्या कुटुंबापासून दूर झालेल्या एका मूकबधीर मुलाची अखेर आपल्या परिवाराशी सुखरूप भेट घडवून आणण्यात महिला व बालकल्याण समिती अकोला यांनी मोठे यश मिळवले आहे. बोलता येत नसल्याने किंवा संवाद साधता येत नसल्याने त्या मुलाची ओळख पटवणे, त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र केवळ आधार कार्डच्या मदतीने संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून हे अशक्य वाटणारे कार्य शक्य झाले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांचा तसेच संबंधित व्यक्तीचा, त्या मुलाचा सन्मान सुद्धा करण्यात आला. यावेळी आपल्या मुलाला पुन्हा सुखरूप पाहून कुटुंबियाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. त्यांनी महिला व बाल कल्याण विकास समिती अकोला तसेच या मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानत अथक प्रयत्नामुळे आपल्या मुलाची पुनर्भेट शक्य झाल्याची भावना व्यक्त केली. या यशामुळे संवेदनशीलता, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समन्वयाच्या बळावर अशक्य वाटणारी कामेही शक्य होतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. नमस्कार, मी राजीव लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अकोला. आज एक छत्तीसगडमधील जो हरवलेला बालक आहे तो मूकबधीर बालक आहे आणि त्या बालकाला आपण आज माननीय जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते पालकांच्या स्वाधीन केलेला आहे. हा जो मूकबधीर बालक आहे, या मूकबधीर बालकाचं असं आहे की त्याला बोलता नव्हतं येत, काही लिहिता नव्हतं येत, काहीच तो सांगू शकत नव्हता. तर या मुलाचा आपण आधार कार्डच्या माध्यमातून शोध लावलेला आहे. आधार कार्ड हे किती महत्त्वाचा विषय आहे की एखाद्या मूकबधीर बालकाला आपण त्याचं पालक मिळवून देतो. अशा आणि आधार कार्ड काढणे हे खरोखर म्हणजे महत्त्वाचे आहे, कारण आधार कार्डच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट ही यशस्वी होऊ शकते. अशा या आधार कार्डच्या माध्यमातून त्या मुलाचा, मूकबधीर मुलाचा आपण शोध लावून त्यांना आज पालकांच्या ताब्यात दिलेला आहे. आधार कार्ड काढणं फार अतिशय महत्त्वाची बाब आहे. जर आधार कार्ड या बालकाचं नसतं तर हा बालक शेवटपर्यंत अकोल्यामध्येच कुटुंबापासून वंचित असता. हा बालक जेव्हा आमच्या बालगृहामध्ये दाखल झाला त्याला बोलता येत नाही, म्हणून आम्ही मूकबधीर शाळेच्या शिक्षकांना बोलवलं. त्यांनी साईन लँग्वेजच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधला, परंतु त्याचा उपयोग नाही झाला. मग नेहमीप्रमाणे आम्ही आधार कार्डची नोंदणी केली आणि 30 दिवसानंतर जेव्हा कस्टमर केअरशी संपर्क साधला तर त्यांनी सांगितलं डुप्लिकेटमध्ये शो झालं. डुप्लिकेटमध्ये शोमध्ये याचं ऑलरेडी कार्ड आहे. त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की हा बालक मूकबधीर आहे, हा घरून हरवलेला आहे, या बालकाविषयी तुम्ही आम्हाला याचं नाव, पत्ता ही माहिती सांगा. समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर कॉरिडॉरवरील चॅनेज क्रमांक 269.400 येथे मंगळवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी सुमारे 5 वाजता झालेल्या भीषण अपघातात मालवाहू ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर किरकोळ जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडून नागपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक RJ 12GD 4412, चालक लेकराचं वय 26, राहणार टेडीबागिया, तालुका जिल्हा आग्रा, उत्तर प्रदेश. हा वाहन चालवत असताना त्याला झोपेची डुलकी लागली, त्यामुळे भरधाव ट्रकवरील त्याचा ताबा सुटून समोर चालणाऱ्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात चालकाच्या डोक्याला, शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ट्रकमधील क्लीनर सोनू निरंजन निषाद, राहणार फरे, जिल्हा मथुरा, उत्तर प्रदेश हा किरकोळ जखमी झालाय. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बॅरिगेड्स लावून वाहतूक नियंत्रित करण्यात आली. जखमी क्लीनरला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या उपकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू होत आहे.
आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचाही काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी 2 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून 19,60,000 रुपयाची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे 21,60,000 रुपयाचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले. प्रशांत इंगळे हे अकोल्यातील केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि 10वी शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होता. अकोला, नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासण्यानंतर त्यांचे यकृत गंभीररित्या निकामी होते. मात्र लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता. अशा कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबासह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबई उपचारासाठी जाण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला. त्यानंतर इंगळे कुटुंबियांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी या प्रकरणात तातडीने दखल घेत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला. 25 जून रोजी मुंबईत येथील नातानवटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर समाधानकारक त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहे. वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्या नवीनच जीवन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त करत इंगळे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे मनपूर्वक आभार मानले. तक्रारदार महिला आशा शेख बशीर या अकोला जीएमसी मध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या मुलाला जुलाबाचा त्रास होत असल्यामुळे त्या त्याला उपचारासाठी रुग्णालयाच्या अपघात कक्षा म्हणजेच कॅज्युअल्टी मध्ये घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी ओपीडी उशिराने उघडणार असल्याने त्यांनी तेथील ड्युटीवर असलेल्या CMO डॉक्टर पुरुषोत्तम यांना मुलाला दाखवले. डॉक्टरांनी मुलाला वॉर्ड क्रमांक 4 मध्ये घेऊन जाण्यास सांगितले, परंतु वॉर्ड क्रमांक 4 मध्ये कोणतीही वैद्यकीय व्यक्ती किंवा कर्मचारी हजर नसल्यामुळे ते आपल्या आजारी मुलाला घेऊन पुन्हा अपघात कक्षात परत आल्या. त्यांनी डॉक्टर पुरुषोत्तम यांना मुलाला किमान 1 इंजेक्शन किंवा सलाईन लावून देण्याची विनंती केली. पीडित महिलेने केलेल्या विनंतीवर डॉक्टर संतापले आणि त्यांनी अत्यंत असंवेदनशीलपणे तुझा मुलगा मरणार आहे का, जा, मी सलाईन नाही लावू शकत, तुला जिथे तक्रार करायची तिथे कर, अशी उद्धट वागणूक दिली. त्यानंतर महिलेने मुलाचा खासगी रुग्णालयात उपचार केला. महाविद्यालयाच्याच कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे उद्धट वागणूक दिली जाते तर सामान्य लोकांना वागणूक कशी मिळत असेल याचा अंदाज सहज येतो. या प्रकरणी अद्याप अधिष्ठाता यांच्याकडे अजून महिलेचा अर्ज पोहोचलेला नाही. अर्ज मिळाल्यावर चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता यांनी दिली आहे. या गंभीर तक्रारीवर आता जीएमसी प्रशासन काय पावले उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. प्रतिनिधी मुकेश ढोके, अजिंक्य भारत न्यूज, अकोला. मैं यहाँ दवाखाने में मैं सर्वेंट हूँ यहाँ, मेरे को 30 साल हो रहे. मैं यहाँ सब दुखता सुखता सब बच्चों को यही बताती मैं, तो मैंने अपना समझ के मैं हॉस्पिटल में, क्योंकि मैं यहाँ कर्मचारी है, मेरे को 30 साल हो रहे, तो मेरे बच्चे को नो मुशन संडासा लगे थे. मैंने सर को बोली कि सर मेरे बच्चों को देख ले. सर ने बोले मेरे को ओपीडी चिट्ठी ला. मैंने ओपीडी चिट्ठी लाने गई, वहाँ पे ओपीडी चिट्ठी लाई तो वो सर मेरे को बोलते कि रुक जाओ. मैं रुक के मेरे को 7 बजे से 7:45 हो गए. मैं 7:45 बजे तक के खड़ी वहाँ पे, तो मेरे को बोलते, मैंने बोली सर आप तो मेरे बच्चे को देख लो, तो बोलते कि रुको ना, बोले मेरे का ने अभी दिख रहा नहीं, क्या वो फोन पे बात कर रहे थे. फोन पे बात करते करते मेरे को आके बोले, मैंने सर मेरा बच्चा तड़प रहा, मेरे बच्चे को देख लो पहले. तो बोलते कि तेरा क्या बच्चा मर जा रहा क्या, बोले इतनी घाई कर रही, बोले चल 4 नंबर में जा बोले. तो मैंने बोली सर तुम्हारी बात करने की तमीज नहीं है, ये मैं सर्वेंट हूँ यहाँ की, मैं ऊपर पैथोलॉजी में काम करती, तुम मेरे को ये भाषा कौन सी वापर रहे. तो बोले मैंने कौन सा गलत बोला, तू दिन को फोन लगाती क्या, ये ले मेरा नंबर, मैं तेरे को मोबाइल देता हूँ. उन्हें मोबाइल दिया मेरे पास, तुम सिटी चैनल पे देख लो, यहाँ पे कैमरे लगे हुए, कैमरे में उन्होंने स्वतः मेरे को मोबाइल दिए और वो स्वतः मेरे को बोले कि ले तू दिन को लगाती क्या, किसको लगाती, तो फोन लगा तू, मैं डरता नहीं किससे. यहाँ पर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7.
आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatNews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेच्या मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, वर्गखोल्यांची दुरावस्था आणि देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासोबतच कचरा घंटा गाडीसाठी आकारले जाणारे 600 रुपयांचे शुल्क सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे नसल्याचा आरोप करीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अकोला महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन केले. शाळांमधील सुविधा तातडीने सुधाराव्यात, घंटा गाडीचे शुल्क कमी करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने प्रशासनाला दिला आहे. आम्ही मराठी शाळा बंद होऊ नये याकरिता महापालिकेला वारंवार विनंती करून सुद्धा लहान मुलांच्या मराठी शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आज रोजी पर्यंत यांनी केली नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभियान या अंतर्गत दरवर्षी 2.5 कोटीचा निधी शालेय विद्यार्थ्यांकरिता व मराठी शाळेकरिता येते. अकोला महापालिका तो निधी खर्चही करत नाही व तो निधी जमा झाल्यावर वेगळ्याच कारणासाठी खर्च करते. त्यामुळे मराठी शाळेला फार गळती लागली आहे. त्याआधी शाळेला गळती लागून शाळा बंद होत आहे. शाळा बंद झाल्यावर त्या जागा विकून महापालिका धनाढ्य लोकांना देत आहे व बिल्डरांना देत आहे. त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपासून आम्ही आंदोलन करून या आयुक्ताला सडो की पडो करून सोडू त्याकरिता आज रोजी ठिय्या आंदोलन केले आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढे काय पाऊल होईल? यानंतर जर आमच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी कोणताही व अकोला महापालिकेच्या पदाधिकारी कोणताही प्रतिसाद जर दिला नाही तर यांना अकोल्यात फिरणे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुश्किल करू. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पोस्ट विरोधात महायुतीतील नेत्यांकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत असून विविध ठिकाणी निषेध आंदोलनाचीही आंदोलने केली जात आहे. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्राला जोडे मारत निषेध व्यक्त केला. तसेच काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसने माफी न मागितल्यास काँग्रेसवाल्यांच्या घरात घुसून आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार यांच्या बाबतीत लूज वक्तव्य केलं आणि दादांना जाऊन 6 महिने सुद्धा झाले नाहीत आणि वहिनींनी अगदी ताबडतोब कार्याला सुरुवात केली. जनतेच्या विश्वासासाठी, जनतेला साथ देण्यासाठी, बारामतीकरांना व राज्यातील जनतेला साथ देण्यासाठी वहिनींनी सर्वस्व आपलं दुःख बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावात सुरू केला. 2 जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं. पालकमंत्री स्वीकारल्यानंतर चांगलं काम त्यांनी उभं केलं आणि अशा व्यक्तिमत्वाचा अवमान करणे आणि अपमान करणे हे हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांना शोभलं नाही. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करून काँग्रेसवाल्यांच्या घरात घुसून आंदोलन करू आणि त्यांना माफी मागायला भाग पाडू. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुडा परिसरातील आदिवासी बहुल जनुना, रुधाडी, गाजीपूर ते पोपटखेड या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी आणि निवेदने देऊनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. 4 ते 5
5 गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच रुग्णांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे गाजीपूर व रुधाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे क्रेशर सुरू असून या मार्गावरून सतत होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अधिकच दुरावस्था झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने दिली तसेच रस्ता रोको, ठिय्या आंदोलनही केले. मात्र अद्यापही या समस्येकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दररोज वाहनांचे नुकसान होत असून अपघाताचा धोका वाढलाय. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पोपटखेड ते खिरकुण हा जो रहदारीचा रस्ता, मेन रस्ता आहे, त्या रस्त्यावर रुधाळी गाजीपूर येथे जवळपास 6 ते 7 खदाने आहेत, गौण खनिज. या गौण खनिजच्या माध्यमातून इथून मोठमोठे ट्रक चालत असतात आणि या ट्रकमुळे हा जो रुधाळी ते पोपटखेड रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर कमीत कमी 3 ते 3.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे खड्डे आहेत. इतके मोठे खड्डे आहेत की त्यातून एम्ब्युलन्स सुद्धा जाऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची स्कूल बस किंवा एम्ब्युलन्स या रस्त्यावरून येत नाही. अशा प्रकारची खूप दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याचा या आदिवासी गावांना खूप त्रास आहे. मोर्शी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत राहत्या घराच्या पाठीमागे लावलेली गांजांची 5 झाडे जप्त केली असून एका व्यक्तीविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल रामजी पंधरे, वय 37, राहणार गाडगेनगर, वॉर्ड क्रमांक 15, मोर्शी याने घराच्या पाठीमागे गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर राजपत्रित अधिकारी, पंच व न्याय सहाय्यक वैज्ञानिक पथकाच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. झडती दरम्यान 5 गांजांची झाडे आढळून आली. पंचनामा करून ती जप्त करण्यात आली. न्याय सहाय्यक वैज्ञानिक पथकाच्या प्राथमिक तपासणीत जप्त झाडे गांजांची असल्याने स्पष्ट झाले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम 8B व 20A अंतर्गत मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वरक्षणाची भावना विकसित व्हावी आणि संकटाच्या प्रसंगी आत्मविश्वासाने सामना करता यावा या उद्देशाने 3 दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर आयोजित या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना कराटेची मूलभूत तंत्रे, स्वसंरक्षणाच्या विविध पद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षित कराटे प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वासाचे महत्त्वही पटवून दिले. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध स्वसंरक्षण कौशल्यांचा सराव केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शिस्त आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम नियमितपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिलांचे वाढती गुन्हेगारी आणि आजकाल लहान मुलीचे व्हल्नरेबल होण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. त्यामुळं माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या दिलेल्या सूचनेनुसार आज रोजीपासून आपण 3 दिवसीय लहान मुलींसाठी कराटे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे, जेणेकरून मुलींना स्वसंरक्षणासाठी बेसिक गोष्टींची माहिती व्हावी. यासाठी हा छोटासा प्रयत्न करत आहोत आम्ही. काय संदेश द्याल आपण महिलांना व युवतींना? बदलत्या काळात स्वतःही बदलणं गरजेचं आहे, स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी स्वतःला तयार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे थोडासा वेळ स्वतःला पण द्यावा आणि सगळ्याच बाजून आपली स्वतःची तयारी करावी. स्थानिक पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 अट्टल चोरट्यांना जेरबंद करून तब्बल 8 गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून 12 दुचाकी, 3 मोबाईल असा एकूण सुमारे 6 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना सराईत गुन्हेगार अक्षय मोहन उईके, राहणार कालीमाता नगर, फॉरेस्ट डेपो, परतवाडा याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळताच
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच त्यांना साथीदारासह चोरी केलेल्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली. लपवून ठेवलेल्या 12 दुचाकी 3 मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान परतवाडा येथील 5 आणि मुशी, शिरसगाव, कसबा, वरुड येथे प्रत्येकी 1 अशा जिल्ह्यातील विविध ठाण्यांच्या हद्दीतील 8 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. मुख्य आरोपी अक्षय उईके यांच्याविरुद्ध आधीच विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी व दरोड्याच्या पूर्वतयारीचे तब्बल 25 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील त्याचा दुसरा साथीदार आरोपी आशिक उर्फ बिस्लरी माणिक उईके, राहणार लहास, तालुका भैंस, जिल्हा बैतूल याला देखील अटक करण्यात आली आहे. एपीआय सलीम शेख, जमदार सचिन बोले, सुधीर राऊत, कॉन्स्टेबल घनश्याम किरोले, चंद्रशेखर वानखडे, सचिन कोकणे, शुभम शर्मा, जितेश बाबिल आणि अमन सिसोदिया. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित वक्तव्य अशोभनीय, निंदनीय, सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याचे आरोप सुद्धा करण्यात आला. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी अशा प्रकारची विधाने करणे निषेधार्थ असून त्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले. संबंधित व्यक्तीच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या कायद्यानुसार चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करावी. तसेच भविष्यात समाजात तेढ निर्माण करणारी बेजबाबदार विधाने होऊ नयेत यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते. आंदोलन यासाठी करण्यात आलं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीबद्दल जे वक्तव्य केलं आहे, गुंगी गुडिया म्हणून, त्याचा आम्ही इथे निषेध नोंदवायला आलेलो आहे. इतक्या मोठ्या पदावर असताना हर्षवर्धन साहेबांनी असं बोलणे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रभरात आंदोलन चालूच आहे होणार. पण त्यांनी जर लवकरात लवकर माफी नाही मागितली, आम्ही अमरावती जिल्हा तरी अमरावतीत त्यांना भरपूर देणार नाही, इतकं आम्ही तुम्हाला कळवतो. ही चौकशी सरकार करतच आहे आणि त्याबद्दलची सरकारला निर्णय घ्यायचे, सरकार त्याबद्दल निर्णय घेतच आहे. या विधानसभेत पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे की जे त्या विमान अपघातात संबंधित कोणी असेल त्यांना कोणाला सोडणार नाही. इतकं म्हटल्यावर सुद्धा उगाच नोटबंदी करण्याचं काम हे हर्षवर्धन सपकाळ करत आहे. ते कसं. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आधार कार्डच्या आधारावर 9 महिन्यांपासून हरवलेल्या मूकबधीर मुलाला शोधण्यात महिला व बाल कल्याण विकास समितीला यश. एक झोपेची डुलकी आणि क्षणात सगळं संपलं. समृद्धी महामार्गावर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण. पत्नीच्या यकृत दानातून पतीला मिळाले नवजीवन. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सीएमओ कडून रुग्णाच्या कर्मचारी नातेवाईकाला उद्धट वागणूक. महिला सफाई कामगारलाच अशी वागणूक तर सामान्याचे काय, असा सवाल उपस्थित. आमच्या यूट्यूब चॅनलला, फेसबुकला आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तसेच तुम्हाला सुद्धा जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा आणि बघत रहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.